एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तरणमगणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. काल आपण 91 नंबरची गाथा बघतो आहे प्रवचनसार ग्रंथ, आणि 91 नंबरच्या गाथेमध्ये आपण बघितलेलं होतं की जे मुनी अशा प्रकारे वस्तूच्या स्वरूपाला यथार्थ रीतीने जाणत नाही, जे सत्ता सामान्य म्हणजे महासत्ता आणि स्वरूप सत्ता अशा प्रकारच्या सत्तेचं जे स्वीकार करत नाही, अर्थात वस्तुतत्वाला योग्य रीतीने जाणत नाही, आणि या अनुषंगाने महासत्ता आणि अवांतर सत्ता या दोन गोष्टी आपल्याला समजायच्या आहे. गाथा आपण एकदा वाचू. सत्ता संबंधे दे सविशेषे जो हि नेव सामन्ये सद्दहदी नसो समनो तत्तो धम्मो न संभवदी. निश्चयाने जो जीव मुनी असतील तर मुनीपणामध्ये सत्ता संयुक्त सविशेष पदार्थांची श्रद्धा करत नाही, ते वास्तविकतः श्रमण नाही आणि म्हणून तेथे धर्म देखील नाही, ही गोष्ट इथे स्पष्ट करणार आहे. या अनुषंगाने महासत्ता, ज्याला आम्ही म्हणणार आहोत सादृश सत्ता, म्हणजे महासत्तेचंच पर्यायवाची नाव आहे सादृश सत्ता. आणि दुसरं, प्रत्येक द्रव्य हे त्याच्या असाधारण गुणधर्मामुळे वेगवेगळं आहे. त्याची स्वतःची स्वरूपाची जी सत्ता आहे ती स्वरूपसिद्ध सत्ता किंवा अवांतर सत्ता. स्वरूप सत्तेलाच अवांतर सत्ता म्हटलेलं आहे. महासत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर सर्व जीव समान आहे. जीवत्वपणा प्रत्येकामध्ये विद्यमान असल्यामुळे महासत्ता त्या ठिकाणी समान रीतीची आम्हाला प्रत्येक जीव तत्वामध्ये दिसते. पण असं असलं तरी प्रत्येकाचं अस्तित्व हे स्वतंत्र रीतीने आहे. एकाचं अस्तित्व दुसऱ्या जीवावर अवलंबून नाही. त्याचं स्वरूप आणि अस्तित्व हे स्वतः सिद्ध असं आहे. हे स्वरूप अस्तित्व अशा तऱ्हेच्या वस्तुतत्वाला जो जाणत नाही, यथार्थ रीतीने जो जाणत नाही, तो वास्तविकतः श्रमण असला तरी देखील, म्हणजे द्रव्यपणा त्यांच्यामध्ये विद्यमान आहे. द्रव्य अपेक्षेने मुनींचे जे सर्व गुणधर्म आहे 28 मूलगुण, यांची काटेकोरपणे ते पालना करत आहे. पण असं असताना देखील अंतरंगामध्ये वस्तुतत्वाचाच यथार्थ निर्णय नाही, समीचीन श्रद्धाच त्यांच्या जीवनात नाही, आणि म्हणून खरं श्रामण्य त्यांच्या जीवनात नाही, मुनीपणा देखील त्यांच्या जीवनात नाही. आणि जर ते मुनीच नाही तर धर्म देखील ते नाही. कारण धर्माची व्याख्या करताना त्यांनी चारित्तम खलु धम्मो ही व्याख्या मला लक्षात ठेवावी लागणार आहे, की चारित्र म्हणजे धर्म आहे म्हटलं, जरी त्यांच्या जीवनामध्ये बाह्यतः ते चारित्र्याचं पालन करत आहेत, तरी देखील श्रद्धापूर्वक पालन नाही, म्हणून त्यांचं चारित्र सम्यक चारित्र नाही.
आणि म्हणून धर्म देखील तिथे संभवत नाही. अशा तऱ्हेचं क्रांतिकारी विधान श्रमणत्व असताना सुद्धा आचार्य अमृतचंद्रांनी आणि कुंदकुंदाचार्यांनी केलेलं आहे. टीका पहा. जो जीव सादृश अस्तित्वाने, सादृश अस्तित्व याचा अर्थ महासत्ता, महासत्ता याचा अर्थ प्रत्येक जीवामध्ये जो कॉमन फॅक्टर आहे, की ज्याला आम्ही म्हणणार आहे की याच्यामुळे हे सर्व जीवांमध्ये विद्यमान आहे, त्याला महासत्ता म्हटलेला आहे. वृक्षाचं उदाहरण तर वृक्षत्वपणा हा महासत्ता झाला. आणि हे निंबाचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे कडुलिंबाचं झाड आहे, अशा प्रकारे प्रत्येकाचं अस्तित्व ही त्याची झाली स्वरूप अस्तित्व, किंवा त्यालाच म्हणायचं अवांतर सत्ता. अवांतर सत्ता म्हणजे प्रत्येक वस्तूची वेगवेगळी सत्ता, स्वरूप सत्ता. आणि महासत्ता म्हणजे एका कुठल्या तरी सामान्यावर त्या सर्वांना एका तराजूमध्ये तोलणं, ही आहे महासत्ता. कोणताही या ठिकाणी एक घटक आपण घेऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून महासत्ता आणि अवांतर सत्ता ठरवू शकतो. जसं सत हे जर आम्ही सामान्य कल्पिलं तर साही द्रव्य सत आहे, आणि म्हणून 6 द्रव्य जेव्हा आहे तेव्हा त्याला म्हणू शकतो ही महासत्ता आहे. आणि असं असताना देखील जीव परत वेगळा, पुद्गल वेगळं, म्हणून ही त्या ठिकाणी अवांतर सत्ता झाली. पण आता आम्ही जीवच घेतला आणि जीवामध्येच आम्ही म्हटलं की प्रत्येक जीव जीव आहे, या दृष्टीतून जीवत्व महासत्ता झाली. जी अवांतर सत्ता पहिले म्हटली होती तीच दुसऱ्या अपेक्षेने महासत्ता म्हणता येऊ शकते. म्हणून जीवत्वाच्या अपेक्षेने पाहिलं तर ही महासत्ता झाली, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जीवाचं परत वैशिष्ट्य आहे, ते वेगवेगळं आहे, ही स्वरूप सत्ता आहे. अशा तऱ्हेने ह्या दोन सत्ता प्रत्येक वस्तूमध्ये कार्य करत आहे, आणि या दोनच्याच माध्यमातून आम्ही सामान्य, विशेष, असाधारण, साधारण अशा गुणधर्मांची सिद्धी करू शकतो. काहीतरी समानता दिसते आणि काहीतरी वेगळेपणा दिसतं. प्रत्येक वस्तू ही अशी वैशिष्ट्यपूर्ण आम्हाला दिसते आणि प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी सामान्यपणा दिसतं. जसं मनुष्य घेतलं तर मनुष्यामध्ये प्रत्येकामध्ये त्याचे नाक, डोळे, कान हे सर्व समान आहे, पण तरी देखील प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण, प्रत्येकाचं सगळं वागणं हे सगळं वेगवेगळं आहे. आणि म्हणून त्याला मी अवांतर सत्ता, वेगळेपणाला अवांतर सत्ता आणि सामान्यपणाला महासत्ता असं म्हणता येतं. आणि या गोष्टी आम्हाला अशा ह्या कशा आहे, एकदम असं ही महासत्ता आहे. फक्त सतच्या बाबतीत आम्हाला शेवटचं म्हणता येते, बाकीच्या बाबतीत महासत्ता ही कल्पना सापेक्ष कल्पना आहे. कदाचित त्या दृष्टीतून ती महासत्ता म्हणता येऊ शकते, दुसऱ्या दृष्टीतून त्यालाच अवांतर सत्ता म्हणता येऊ शकते. तर अशा तऱ्हेने ह्या सगळ्या गोष्टी लवचिक असणार आहे, सापेक्ष कथन हे असणार आहे. असं हे सापेक्ष कथन हे देखील लक्षात घेऊन जो श्रमण अशा प्रकारची श्रद्धा ठेवत नाही, म्हणून सादृश अस्तित्वाचे द्वारा समानता धारण करणाऱ्या, म्हणून सादृश अस्तित्वाने सर्व एका पातळीवर आले, समान दर्जावर आले, आणि स्वरूप अस्तित्वाच्या द्वारा विशेषाला कवटाळणाऱ्या, आणि स्वरूप अस्तित्वाने मात्र प्रत्येक द्रव्य आपल्या वैशिष्ट्यांनी विलसत आहे, वैशिष्ट्यांनी विराजमान आहे. आणि असं हे त्या द्रव्यांना स्वपराच्या भेदपूर्वक न जाणता, आणि असं हे वस्तुतत्व आहे. आणि याच्यामधलं नेमकं आमचं स्वरूप अस्तित्व कशा प्रकारचं आहे, परापासून मी कसा भिन्न आहे, ही लक्ष्मण रेषा जरूर काही आम्हाला आमच्या जीवनात आखावी लागते. आणि माझं काय आहे, माझ्या अस्तित्वाच्या एक परमाणू देखील मी बाहेर जाऊ शकत नाही, आणि पराचा एक परमाणू देखील माझ्या प्रदेशात प्रवेश करू शकत नाही. एवढी ही जीवनामध्ये वस्तूची असलेली स्वतःची मर्यादा आहे. आम्ही कितीही म्हटलं की ही वस्तू माझी झाली, तरी वस्तू स्वभावाच्या दृष्टीतून विचार केला
तर वस्तू कधीही कुणाचीही झालेली नाही. ही वस्तुस्थिती आम्हाला लक्षात घ्यावी लागते, याच्यावर श्रद्धा ठेवावी लागते. असा हा स्व आणि पराचा भेद अगदी काटेकोरपणे तंतोतंत 1 इंचही फरक न पडता आमच्या जीवनात जेव्हा जाणल्या जातो. पण असं जर श्रद्धा न करता असाच केवळ मुनीपणाने आपल्या आत्म्याला दमवितो. आचार्यांचे शब्द आहे आणि खूप कडक शब्द आहे आणि आम्हाला एकदम त्या ठिकाणी असं वाटतं की हे चुकीचं आहे. परंतु अशा तऱ्हेने जेव्हा बाह्य मुनिव्रत ते धारण करतात, बाह्य मुनिव्रत धारण केलेलं आहे, व्रत समिती गुप्ती यांचं काटेकोरपणे पालन करत आहे, पण आत्म्यासाठी लाभ किती झाला याचा विचार केला तर आत्म्यासाठी यत्किंचितही त्याचा फायदा नाही. केवळ देह दाह अशा प्रकारचं ते आहे. देहाला कष्ट देणं, म्हणून ते केवळ आपल्या आत्म्याला दमवितो हे शब्द ठेवले की त्यापासून फायदा काहीच नाही. निरर्थक दौडधूप आहे आणि एकाच ठिकाणी कुठे कितीही आम्ही पळलो तरी देखील आम्हाला कुठलंही अंतर पार करता येत नाही, कारण एकाच ठिकाणी आहे, धावत आहे पण एकाच ठिकाणी. तर ती जशी फक्त व्यर्थ शिंते, कुठेही ती लक्ष्य प्राप्त करू शकत नाही. याप्रमाणे हे मुनी देखील बाह्य सगळे व्रत पाळत आहे, पण बाह्य व्रत पाळत असताना जे आत्मिक तेज आहे हे तेज त्या व्रतामध्ये दिसत नाही. ती व्यर्थ शरीराचं कष्टविना आहे. आणि म्हणून या बाह्य मुनीपणाने, बाह्य मुनीपणा आणि अंतरंग मुनीपणा, अंतरंग मुनी म्हणजे खरं अंतरंगातून निर्ग्रंथपण असणं. कर्णानुयोगाच्या दृष्टीतून हा विचार जर पाहायचा असेल तर 12 कषयांचा अनुदय असणं, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषयांचा अनुदय जिथे आहे तिथेच खऱ्या अर्थाने श्रामण्यत्व आहे. पण ज्या ठिकाणी अनंतानुबंधीच केली नाही, श्रद्धाच अजून समीचीन झाली नाही, त्या ठिकाणी बाकीचे कषायही आहे. आणि म्हणून वरवर पाहता कितीही तो निस्पृह वाटला, निकांश वाटला, कितीही मुनी धर्मांचं काटेकोरपणे पालन केलं तरी देखील मिथ्यात्व जीवनात असल्यामुळे ही व्रत जी आहे ही समीचीन नाही, ही केवळ शरीराला कष्टकारी अशी आहे. आणि समितीचं पालन करतो. समिती गुप्ती यांना बाह्य व्रत म्हटलेलं आहे. तर हे बाह्य व्रत केल्याने त्याच्या आत्म्याचा यत्किंचित देखील तिथे फायदा झालेला नाही. म्हणून केवळ म्हणजे श्रद्धाना शिवाय मुनीपणाने म्हणजे बाह्य फक्त व्रत त्या ठिकाणी पाळत आहे म्हणून केवळ आपल्या आत्म्याला दमवितो, कष्ट देतो, खेदखिन्न होतो आणि मात्र तो खरा श्रमण नाही. कारण ज्या सुवर्णकण आणि धुलीकणाचे परिज्ञान नाही अशा धुली धावकाला सुवर्ण लाभ होत नाही. उदाहरण सांगितलं, एखादी व्यक्ती, आपल्याला बऱ्याच अशा व्यक्ती माहिती आहे की ज्या सुवर्णकाराच्या दुकानासमोर असलेल्या पाण्यामध्ये सुवर्ण शोधत असतात अनेक व्यक्ती, आणि त्यांना त्या ठिकाणी सोनं सापडतंही कदाचित, परंतु सोनं तर काय आहे हे त्याला प्रथमतः माहित पाहिजे. जर त्यांनी सोनं समजून धुलीकणांना जमविलं तर सोन्याची उपलब्धी होऊ शकत नाही. परंतु तो धुली धावक सुवर्णाचा ज्ञाता पाहिजे, धुली काय आहे हेही त्यांनी जाणलं पाहिजे. आणि ज्याला त्याचं परिज्ञान नाही तो सोन्याचे कण सोडून धुलीकणांना गोळा करेल, तर त्याला सुवर्ण लाभ होणार नाही. तो फक्त कायेला कष्ट देतो आहे. त्याप्रमाणे इथे देखील सांगितलं की आत्म काय आहे आणि पर काय आहे, दोन मधला जर भेद त्याला ज्ञात नसेल तर त्याचं जे काही बाह्य व्रताचरण आहे हे केवळ शरीराला कष्टकारी असं असणार आहे. याने तो
खेदखिन्न होणार आहे, पण त्यापासून त्याला काहीही लाभ नाही. जसा त्या धुलीधावकाला जर जाणकार नसेल तर त्याला सोन्याचा लाभ होत नाही. त्याप्रमाणे त्या श्रमणास निर्विकार आत्मतत्वाची प्राप्ती स्वरूप धर्मलाभ होत नाही. म्हणून जर श्रमणत्व खरं असेल तर ते श्रद्धापूर्वक आहे. आणि श्रद्धा कशी पाहिजे तर स्ववरही पाहिजे आणि परावरही पाहिजे. म्हणजे ज्ञानतत्वालाही त्या जाणकार असला पाहिजे आणि ज्ञेय जितके काही जाणण्याचे विषय आहे हे माझ्यापासून पृथक आहे त्यांची वस्तुव्यवस्था देखील त्याला योग्य रीतीने ज्ञात असली पाहिजे. महासत्ताही त्यांनी स्वीकारली पाहिजे, पण मी महासत्ता रूप नाही, अवांतर सत्ता स्वरूपी आत्मा आहे. मी माझ्या स्वतःच्या अशा असाधारण गुणांनीच विद्यमान आहे. ही वस्तुस्थिती त्याला प्राप्त करावी लागेल, तर तो खरा श्रमण असणार आहे. भावार्थ, जगातील प्रत्येक वस्तू अस्तित्व गुणामुळे सत याचा अर्थ अस्तित्व किंवा सद्भूत आहे, म्हणजे अस्तिरूप आहे. ही व्यक्तिनिरपेक्ष सर्वव्यापक अभेदात्मक महासत्ता की प्रत्येक वस्तू जगामध्ये सत 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 रूपाने आहे. जीव म्हटला तरी सत आहे, पुद्गल द्रव्य म्हटलं तरी सत आहे, धर्म अधर्म आकाश काल सर्व द्रव्य सत आहे. या दृष्टीने प्रत्येकामधलं सत सामान्य बघून या सतला महासत्ता म्हटलेलं आहे. अशी ही महासत्ता म्हणा किंवा महासत्तेचंच दुसरं नाव सादृश अस्तित्व आहे. जसे हे सत आहे तसेच त्याच वेळी एकाच समयात आपल्या असाधारण धर्मामुळे त्यांचे अस्तित्व देशव्याप्य भेदरूप व्यक्ती सापेक्ष आहे. जरी हे महासत्ता असली तरी देखील प्रत्येक वस्तू ही स्वतंत्र आहे. जीव देखील प्रत्येक स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाचं असाधारण धर्म आहे जो त्यामध्येच विद्यमान आहे आणि त्या दृष्टीने त्याची ही अवांतर सत्ता किंवा स्वरूप सत्ता देखील त्या समयात आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक जीवाचे जीव स्वरूप अस्तित्व हे स्वरूप अस्तित्व किंवा अवांतर सत्य आहे. असे हे प्रत्येक वस्तूचे अस्तित्व दोन प्रकारचं कार्य करते. सादृश्यामुळे म्हणजे महासत्तेमुळे ते पराशी अभेद किंवा समानता दाखविते, तर स्वरूप अस्तित्वामुळे पृथकपणा सिद्ध करते. अशी आगमोक्त द्रव्य गुण पर्यायात्मक किंवा उत्पाद व्यय द्रव्यात्मक वस्तू व्यवस्था जो स्वीकारत नाही. आगमामध्ये वस्तू व्यवस्था ही अशाच प्रकारची दाखविली आहे आणि कशा प्रकारची दाखविलेली आहे ती पुढे ज्ञेय अधिकारामध्ये अधिक स्पष्ट रीतीने आचार्य सांगणार आहे. थोडक्यात त्यांनी सुतोवाच केलेला होता द्रव्य गुण पर्याय यांचा एका गाथेमध्ये आणि त्या अनुषंगाने ही वस्तू व्यवस्था प्रत्येकाला स्वीकार करावी लागते. आणि वस्तू म्हटलं सत म्हटलं की ते उत्पाद व्यय द्रव्य असं त्रितयात्मकच आहे आणि एकाच समयामध्ये ते त्रितयात्मक आहे हे देखील पुढे आचार्य सिद्ध करणारच आहे. हे देखील वस्तू व्यवस्थेशी सुसंगत आहे. असं जो स्वीकारत नाही तो परमार्थतः श्रमण नसून हा बाह्य श्रामण्याने देह मात्र कष्टवितो. आणि खरा श्रमण कसा असतो तर खरा श्रमण हा भेदविज्ञानी असतो. खरा श्रमण याचा अर्थ साम्य ज्याच्या जीवनात आहे, जो स्वपरभेदपूर्वक पदार्थांची श्रद्धा करत नाही तो खरा श्रमण नाही. आणि ही जी काही आहे श्रमणत्व श्रामण्य समता ही जर त्याच्या जीवनात नसेल आणि बाह्य क्रिया दिसत आहे, व्रतांचं पालन करत आहे, समिती पालन करत आहे, नंतर गुप्ती आहे त्याच्या जीवनामध्ये, या 13 प्रकारच्या चारित्र्याचाही त्यांनी अंगीकार केलेला आहे, पण तरी देखील तो खऱ्या अर्थाने श्रमणत्व
ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला प्राप्त होत नाही. उदाहरण आपण बघू शकतो. समजा एखादी मुलगी ही लग्न झाली आणि दुसऱ्या घरी गेली. दुसऱ्या घरी गेली, ती लग्न झाली, याचा अर्थ तिचे ते सौभाग्य चिन्ह काय? असा जर कोणी प्रश्न विचारला, तर तिचं पहिलं लक्षण तर हे आहे, की तिने श्रद्धेने हे स्वीकारलं पाहिजे, की माझ्या माहेरशी संबंध तुटलेला आहे आणि या घराशी आता माझा संबंध प्रस्थापित झालेला आहे. हे जेव्हा ती श्रद्धेने स्वीकारेल, त्याच वेळेला तिच्या जीवनामध्ये तिचं लग्न झालं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि बाह्यतः जर पाहिलं तर सौभाग्याची चिन्ह म्हणून आम्ही कपाळाला बिंदी लावणं, पायामध्ये जोडवे घालणं किंवा भांगामध्ये सेंदूर भरणं किंवा गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे म्हणू शकतो. आता ही जी चिन्ह आहे सुवासिनींची चिन्ह, ही वास्तविकतः बाह्य चिन्ह आहे. या बाह्य चिन्हांवरून जर तिच्या अंतरंगामध्ये तिने हे श्रद्धेने स्वीकारलं नसेल, की माझा या घराशी आता संबंध आहे, तर तिला खऱ्या अर्थाने आम्ही सौभाग्यवती म्हणू शकत नाही. त्याप्रमाणे श्रमण कसा, तर व्रत समिती आदी जे आहे हे बाह्य चिन्ह आहे आणि या बाह्य चिन्हांवरून तो खरा श्रमण असेलच असं म्हणता येत नाही. जेव्हा त्यांनी अंतरंगापासून या सर्व परवस्तू माझ्या नाहीत आणि मी म्हणजे चैतन्य स्वभावी आत्मा आहे आणि मी आता महाव्रत याचा अर्थ निवृत्ती परक अभेद आत्म्यामध्ये अनुभूती, ही जर त्यांनी स्वीकारली असेल तर खऱ्या अर्थाने ते श्रमणत्व आहे. म्हणून श्रमणपणा, साम्यपणा हा जीवनामध्ये बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही, ती अंतरंगामध्ये घटित होणारी एक घटना आहे. आणि ही जेव्हा श्रमणत्व त्याच्या जीवनात येतं, तेव्हा त्याचं बाह्य आचरण कसं असतं, तर त्याचं बाह्य आचरण हे अशा प्रकारचं गुप्ती समिती पूर्वक दिसतं. म्हणजे अंतरंगामध्ये जेव्हा दिगंबरत्व तो धारण करतो, त्यावेळेला बाह्यतः देखील व्रतांची पालना आहे. आणि बाह्यतः मग त्याच्या जीवनात आम्ही जसं म्हणतो छडालामध्ये, की अरु मित्र महल मसान कंचन काच निंदन स्तुतीकरण अर्घ्यावतारण असी प्रहारण मे सदा समता धरण. तर ही बाह्यतः असणारी वृत्ती आहे. बाह्यतः वृत्तीला अंतरंगाची जोड असावी लागते. अंतरंगामध्ये तशा प्रकारची भावभासना पूर्वक ती प्रतीती जीवनात असावी लागते, तेव्हा तो खऱ्या अर्थाने श्रमण म्हटला जातो. आणि असा जो श्रमण आहे तो, म्हणून तो खरा श्रमण आहे आणि तोच खरा धर्म आहे किंवा तेच खरं चारित्र्य आहे. अन्यथा तो श्रमणाभास म्हटलेला आहे. म्हणून इथे बाह्य श्रामण्यानी याचा अर्थ केवळ क्रिया आहे, पण अंतरंगातली श्रद्धा ज्याची नाही. कर्णानुयोगाने ही गोष्ट 12 कषायांच्या अनुदय जिथे आहे आणि एकही कषायाचा अनुदय नाही आणि तो जीवनात बाह्यतः व्रत पाळतो आहे, तर अंतरंगामध्ये कुठेतरी कुठलं तरी सूक्ष्म मिथ्यात्वाची ग्रंथी विद्यमान असल्यामुळे त्याच्या चारित्र्यामध्ये जरी बाह्यतः निर्दोषता असली तरी मुळातच बेसिक श्रद्धा त्याची विपरीत असल्यामुळे चारित्र्य देखील विपरीतच आहे. म्हणून क्रियाकांड त्याच्या जीवनात आहे आणि तो देह मात्र कष्टवितो. म्हणून तत्वज्ञानपूर्वक ज्यास भेदविज्ञान स्वपरभेद विज्ञान झाले त्यालाच धर्माची प्राप्ती होते. म्हणून जो स्वपरभेदपूर्वक पदार्थांची श्रद्धा करत नाही तो श्रमण नाही. अशा तऱ्हेचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या गाथेला जर आपल्याला थोडक्यात बघायचं असेल तर सादृश अस्तित्वाने अर्थात महासत्तेच्या दृष्टीने
सर्व द्रव्य समान आहे, अविशेष आहे आणि एक आहे. स्वरूप अस्तित्वानी, स्वरूप अस्तित्व म्हणजे प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व, यानीच म्हणजेच अवांतर सत्तारूपाने प्रत्येक द्रव्य आपल्या वैशिष्ट्याने युक्त आहे. याचमुळे स्वपर विवेक होऊ शकतो. जो यथार्थपणे असा स्वपर विवेक करत नाही, श्रद्धा करत नाही, जाणत नाही, तो बाह्यतः श्रमण असला तरी वास्तविक श्रमण नाही. स्वपर विवेक सिद्धीशिवाय धर्म जीवनात येत नाही आणि निरुपराग आत्मतत्वाची उपलब्धी म्हणजेच धर्म आहे. वृंदावन कवी यावर लिहितात, जो सामान्य विशेष भावजुत दरवनिको नहीं जाने, जो द्रव्याला जाणत नाही, स्वपर भेद विज्ञान बिना तब निज निधी क्यों पहचाने. स्वपर भेद विज्ञानच नाही तर स्वतःची आत्मनिधी तो कशी ओळखेल. तो सम्यक्त्व भाव बिनु केवल दरवलिंग को धारी. सम्यक्त्वाशिवाय केवळ तो द्रव्यलिंगाचा धारक आहे. तप संयम करी खेदित को है, वरे नाही शिवनारी. आणि तप संयम हे सगळं करतो आणि खेद खिन्न होतो. तपानी वास्तविकतः ऊर्जेचा भंडार जीवनामध्ये भरायला पाहिजे. ज्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने तप आहे, संयम आहे, तो खरा ऊर्जावान आहे. पण या ठिकाणी अशा श्रामण्यत्व जिथे वास्तविक नाही आणि बाह्यतः आहे, त्यांचं व्रत आणि संयम हे ऊर्जेला कधीही उत्पन्न अशी प्रखर ऊर्जा निर्माण करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या जीवनात अजूनही मुक्ती दूरच आहे. या गाथेचा प्रयोग करताना आगमोक्त पद्धतीने, आगमामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सहज असं तत्वश्रद्धान करून निश्चय स्वभाव दृष्टी द्वारा, निश्चय स्वभाव दृष्टी, जोपर्यंत निश्चयनयाने प्रतिपादन केलेलं आत्मतत्व आम्ही अनुभूतीत घेत नाही, तोपर्यंत आम्हाला स्वपरभेद विज्ञान यथार्थ रीतीने होऊ शकत नाही. निश्चयनयाने दाखविलेलं आत्मतत्व हे सर्वथा उपादेय आहे आणि अशा निज स्वभाव दृष्टीद्वारा अविकार आत्मतत्वाची प्राप्ती जीवनात करायची आहे. या गाथेच्या अनुषंगाने आचार्यांनी काही पंक्ती या ठिकाणी जैसे अमृतचंद्र आचार्यांनी खाली दिलेले आहे की ज्ञानतत्व प्रज्ञापन अधिकार, एक 92वी गाथा उपसंहाराची येणार आहे आणि या अधिकाराच्या पूर्ण विषय वस्तू जी आहे ही या ठिकाणी संक्षेपामध्ये सांगितलेली आहे. आता आचार्य लिहितात खाली की याप्रमाणे उव संपयामी सम्मम जत्तो निवाण संपत्ती, 5 नंबरची ही मंगलाचरणातली गाथा आहे की ज्या ठिकाणी आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की जोपर्यंत निर्वाण संपत्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझ्या साम्यामध्ये आहे. या सांगितल्याप्रमाणे प्रतिज्ञा करून चारित्तम खलु धम्मो, आणि धम्मो जोसो समेती निर्दिठो, चारित्र म्हणजेच धर्म आहे. आजपर्यंत आपण धर्माच्या व्याख्या पाहताना सम्यक दर्शन म्हणजे धर्म म्हटलं, दशधर्म म्हणजे धर्म म्हटलं, पण प्रवचनसार मध्ये त्यांनी चारित्तम खलु धम्मो म्हणत असताना नुसत्या चारित्राला धर्म नाही म्हटलेलं आहे. तर चारित्र हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान युक्त असं चारित्र. आणि म्हणून त्या गाथेचा, या गाथेमध्ये 91 नंबरच्या गाथेमध्ये श्रामण्यत्व सांगताना श्रद्धा पायाभूत सांगितली की श्रद्धा मूळ आहे आणि श्रद्धा नसेल तर तुमची चारित्राची इमारत देखील राहू शकत नाही. म्हणून चारित्तम खलु धम्मो याचा अर्थ बाह्यतः चारित्र नसून सम्यक दर्शन पूर्वक असणारं आणि ज्ञानपूर्वक असणारं चारित्र, याला या ठिकाणी धर्म म्हटलेला आहे. आणि असा जो धम्म आहे हा समेती निर्दिठो,
साम्य म्हणजे धर्म. श्रमण या शब्दातच साम्य हा शब्द आलेला आहे. जो सुख दुःख, जीवन मरण, लाभ अलाभ या सर्वांमध्ये समता बुद्धी ठेवतो, तो खरा साम्यवाला, तो खरा श्रमण, आणि हा म्हणजेच धर्म आहे. असा निश्चय करून परिणमिदी जेन दौवम तत्कालम तन्मयम तिप्पण्णतम. जे द्रव्य ज्या समयात ज्या पर्याय रूपाने परिणमते ते त्या समयात त्याच्याशी तन्मय असतं. म्हणजे जर आम्हाला धर्म दाखवायचा आहे तर आम्हाला धर्मी दाखवावा लागतो. सम्यक दर्शनाचा निर्देश करताना सम्यक दर्शन धारण करणारी व्यक्ती दाखवावी लागते. म्हणून समंतभद्र आचार्यांनी म्हटलेलं आहे की न धर्मो धार्मिकेर विना, धार्मिक व्यक्ती शिवाय धर्म नाही. तर धर्म म्हणजे काय शेवटी? तर धर्म जो धारण करतो आणि तो त्या धर्माशी त्या समयामध्ये तद्रूप असतो. जर आमच्या जीवनात सम्यक दर्शन आहे तर सम्यक दर्शनाशी तो जीव त्या द्रव्याशी त्या समयात तन्मय रूप आहे. म्हणून परिणमिदी जेन दव्वम तत्कालम तन्मयम तिप्पण्णतम या सूत्राने जेव्हा आत्म्यालाच धर्मपणा आहे या निरूपणाला त्यांनी सुरुवात केलेली होती. 8 नंबरच्या गाथेमध्ये निरूपण त्यांचं सुरू केलेलं होतं. आणि त्याच्या प्राप्तीसाठी धम्मेण परिणदप्पा अप्पा जदी शुद्ध संपयोग जुदो पावती निवाण सुहम. गाथा 11व्या गाथेमध्ये याप्रमाणे निर्वाण सुखास कारणीभूत धर्मेण परिणमिदा अप्पा, जेव्हा हा धर्मानी परिणत आत्मा शुद्धोपयोग रूप होतो तेव्हा तो निर्वाणाची प्राप्ती करतो, असा खुलासा या गाथेत आचार्यांनी केला. विरोधी शुभ किंवा अशुभोपयोग नष्ट केले किंवा हेय आहे हे सांगितले. शुद्धोपयोगाचे स्वरूप कथन केले. शुद्धोपयोगाच्या प्रसादाने होणाऱ्या सहज स्वाभाविक ज्ञानाचे, आचार्यांचे शब्द अत्यंत महत्वपूर्ण असे आहे की शुद्धोपयोगाच्या प्रसादाने. शुद्धोपयोगाचा प्रसाद म्हणजे फळ जीवनात काय आहे? तर सहज स्वाभाविक आनंद. स्वाभाविक आनंद म्हणजे अतींद्रिय आनंद, अतींद्रिय ज्ञान आणि अतींद्रिय सुख, हे त्याचं आम्हाला जीवनात शुद्धोपयोगाचं फळ आहे. म्हणून अशा या सहज स्वाभाविक, कुठेही आर्टिफिशियलपणा नाही, कृत्रिमपणेचा लवलेशही जिथे नाही तिथे सर्व स्वाभाविक आहे, असं ज्ञानाचं आणि आनंदाचं सुखाचं स्वरूप स्पष्ट करून ज्ञानाचे आणि सुखाचे स्वरूप विस्ताराने सांगितलं. प्रथमतः शुद्धोपयोग सांगितला. शुद्धोपयोगाचं फळ हे निर्वाण सुख कसं असतं ते आचार्यांनी प्रतिपादन केलं. नंतर निर्वाण सुखानंतर ज्ञानाधिकार स्पष्ट केला. ज्ञानाधिकाराचा अतींद्रिय ज्ञानाची स्पष्टीकरण करताना ज्ञान आणि आनंद हे अविनाभावी आहे. जिथं ज्ञान प्राप्त झालं खरं समीचीन अतींद्रिय, तिथे अतींद्रिय आनंद जीवनात मिळतोच, ही गोष्ट प्रत्यक्षामध्ये अनुभवांती आम्हालाही कळते. तर असं हे सांगून पुढे शुभोपयोग, ज्याला व्यवहारामध्ये आम्हाला सुख पाहिजे किंवा सुख ज्याला आम्ही म्हणतो ते दिसतं, म्हणून शुभोपयोग अधिकार सांगितला. आणि शुभोपयोगाचा निर्णय हे केला की शुभोपयोग असला तरी देखील दोनही समान आहे, यांनी निर्वाण सुख प्राप्त होत नाही, असं हे विस्तार आणि कथन पहिल्या अध्यायामध्ये ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारात केलं. असा हा सुखाचं स्वरूप सांगितलं. आणि आता या आत्म्याला धर्म स्वभाव महत्प्रयासाने शुद्धोपयोगाच्या प्रसादाने सिद्ध करून जो परम निस्पृह आत्मतृप्त पारमेश्वरी प्रवृत्तीला प्राप्त होतो. पहा,
आत्म्याचा धर्मस्वभाव कसा प्राप्त झाला यांना महत्प्रयासाने. महत्प्रयासाने का म्हटलं? कारण अनादी कालापासून आज तागायत पर्यंत त्याला मिळालं नाही, आता प्राप्त झालेलं आहे. याला याच्यासाठी स्वपरभेद विज्ञानाची प्रखर साधना करावी लागली. नंतर शुद्धोपयोग त्याच्या प्रसादाने हा मिळालेला आहे. आणि असा हा परम निस्पृह, आता कुठलीही अभिलाषा जीवनात नाही, आत्मतृप्त म्हणजे स्वतःमध्येच रत्नत्रयामध्ये स्थिर होणारा असा हा पारमेश्वरी म्हणजे अरहंत प्रणीत अशा प्रवृत्तीला हा प्राप्त होतो. कृतकृत्यता प्राप्त करून अत्यंत अनाकुल होऊन त्याची भेदवासना निमाली आहे. असा मी स्वयं साक्षात धर्म आहे, अशा प्रकारे निश्चय करून स्वरूपात स्थिर होतो. म्हणजे या पूर्ण पॅरेग्राफ मध्ये ज्ञानतत्व प्रज्ञापन महाअधिकाराचा संपूर्ण विषयाचा संक्षेपामध्ये घोषवारा आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवट करताना हे सांगतात आता की हा मी असा आता धर्मपरीण जीव, मी म्हणजे धर्मच आहे. धर्म वास्तविकतः हा भाववाचक कल्पना आहे, पण भाववाचक कल्पना असताना देखील तो भाव जी व्यक्ती धारण करते त्या व्यक्तीकडे निर्देश करून तिला तशा प्रकारचं संबोधण्यात येतं. म्हणून धर्म ज्याच्या जीवनात आहे त्या व्यक्तीला दाखवून अशा श्रमणाकडे निर्देश करून हा म्हणजे धर्म आहे, या धर्माला तुम्ही शरण जा, अशा तऱ्हेचा भाव या गाथेमध्ये किंवा या उत्थानिकेमध्ये 92 नंबरच्या गाथेच्या उत्थानिकेमध्ये दिलेला आहे. पूर्ण पहिल्या अधिकाराचं हा संक्षेपामध्ये आपण आढावा बघितला. आणि आता आपल्याला नंतर ज्या गाथेवर यायचं आहे, या गाथेमध्ये दर्शन, ज्ञान आणि चारित्र्याची एकता हाच खरा धर्म आहे. जसं चारित्रम खलु धम्म हे सुतोवाच जरी केलं तरी चारित्र्य म्हणजे नुसतं चारित्र्य नसून दर्शन, ज्ञान पूर्वक चारित्र्य, आणि तोच धर्म आहे. ही शेवटची उपसंहाराची गाथा उद्याच्या मध्ये आपण पाहूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो गोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम.